जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. भाऊसाहेब नमस्कार. नमस्कार. आपण सत्यमुख या कार्यक्रमामध्ये आला आहात, याबद्दल अगदी आपलं स्वागत आहे. आणि सामाजिक कामात जे आपण कामं करताय याबद्दल तुझं अभिनंदन. तर मला असं वाटते की महाराष्ट्रातील जनतेला तुमच्याबद्दलची माहिती बरीचशी आहे, पण आणखीन व्हावी ह्या दृष्टिकोनातून आपण काय असेल तर मला थोडक्यात तुम्ही माहिती द्यायची विनंती. आपल्या सत्यमुख प्रेसमध्ये आपण सर्वांनी मला बोलवलं आणि माझं स्वागत केलं. मी आपला आणि आपल्या या सगळ्या परिवाराचा मनापासून आभारी आहे. मी मुळात या सगळ्या कामकाजात येताना मी राष्ट्रप्रेमी माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मी चालतो. महाराजांनी ज्यांना ज्यांना विचार दिला आणि ज्यांनी ज्यांनी महाराजांचा विचार जोपासला त्यापैकी एक सर्वांना सोबत घेऊन जायचं आणि राष्ट्र निर्मिती करायचं, त्यापैकी एक नाव स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणून त्यांचाही विचार मी मानतो. सर्वसाधारण या हिंदुस्थानामध्ये राष्ट्र निर्मितीच्या कामात जे जे लोक आहेत, ज्यांना या राष्ट्राची अंतःकरणापासून सेवा करायची इच्छा आहे, असे लोक मला आवडतात. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, या भूमीला पवित्र बंधन सर्वजणांनी नित्य करावे, शक्य नसे हे ज्यांना त्यांनी या देशातून निघून जावे. प्रथम मला राष्ट्र महत्वाचं वाटतंय. प्रत्येकानं या भूमीला पवित्र बंधन करावं. ज्यांना हे जमत नसेल या भूमीला पवित्र बंधन करायचं, त्यांनी इथं राहायची काही आवश्यकता नाही. आणि जे या भूमीला आपली माता म्हणून मान्य करतात ते सगळे माझे बांधव मी समजतो. या विचाराचा मी माणूस आहे. हा झाला माझ्या प्रति विषय. आता तुम्ही जो मला विषय विचारलाय की सामान्य माणसांना, या लोकांना काही माझ्याबद्दल किंवा मला मी सांगण्यासारखा काही विषय भाव, तर हा तुम्ही व्यापक विषय विचारला मला. म्हणून भाईसाहेब मी तुम्हाला ह्याच्यातून शॉर्टकट उत्तर देईन, कारण या व्यापक विषयामध्ये सगळेच विषय येतात. मी एवढंच सांगेन, जी जी राष्ट्र घडवणारी माणसं आहेत त्या सगळ्यांशी मी निगडीत आहे. ज्यांना या राष्ट्राची कर्तव्य नाही त्यांच्याशी मला देखील कर्तव्य नाही. मग त्याच्यामध्ये कामगार येतो, त्याच्यामध्ये उद्योजक येतो, त्याच्यात शेतकरी येतो, त्याच्यात व्यापारी येतो, सगळे येतात त्याच्यामध्ये. जे राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन देशसेवा करण्यामध्ये आहेत ते सगळे आले. त्याच्यात सैनिक आले, म्हणजे देश संरक्षण करणारे देखील त्याच्यामध्ये आले. शेतकरी हा सैनिकच आहे आणि सीमेवर लढणाराही हा सैनिकच आहे. शेतकरी लोकांना रोजीरोटी देऊन वाचवतो आणि सैनिक सीमेवर त्यांचं संरक्षण करून वाचवतो. त्यामुळं त्या दोघांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मी समजतो. भाऊसाहेब, आपण गेली बरीच वर्ष नुसता इचलकरंजीपुरता नाही किंवा कोल्हापूर जिल्ह्यापुरता नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही देशाचा सुद्धा विचार करता. पण आपण आज असं विषय घेऊया की इचलकरंजीमध्ये कोणते कोणते प्रश्न उपस्थित आहेत आणि त्या सोडविण्यासाठी काय करायला पाहिजे हे आम्हाला जरा थोडक्यात सांगा. इचलकरंजीमधले अनेक प्रश्न आहेत सर. खरं म्हणजे हे प्रश्न आतापर्यंत शिल्लक राहायला नाही पाहिजे होतं. एका व्यक्तीने एवढं नेतृत्व इथं केलंय की इथं प्रश्नच शिल्लक नाही, त्यामुळे मी निवडून येतो असं म्हणायला पाहिजे. परंतु प्रश्न अनेक आणि तरी ते करतो म्हणून सांगून मी निवडून येतो, हा काय विषय आहे? आणि म्हणून लोकांना काय लागतंय,
अन्न, निवारा आणि पाणी. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये हेच सांगितलं जात आहे, तुमच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल, तुम्हाला स्वस्तही आणली जाईल, तुमच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. आणि रोज तो विषय हायच. आणि त्यामुळं हे विषय सोडवायसाठी पाहिजेतच. पाणी पाहिजे म्हटलं तर पाणी स्वच्छ द्यायला लागतंय. पाणी स्वच्छ कधीच मिळत नाही. घरं द्यायची झाली तर कुणाला द्यायची ते अजून यांचं ठरलं नाही. तुम्ही म्हणणार असं कसं काय ठरलं नाही म्हणता? असं होतंय, आज तुमच्या या परिसरामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्या जमिनी आहेत स्वतःच्या. उदाहरण इथलं द्यायलोय, त्यांनी आपल्याला पाहिजे तसं ऐसपैस घर बांधतात, राबतात, कष्ट करतात, स्वतःच्या पैशात घर उभा करतात. पण तेच तुम्ही जर कुणाकुणाला घरं द्यायची म्हणून जर काही यादी काढली तर तुमच्या गावाशी आणि तुमच्या राहणीमानाशी ज्याचा संबंधच नाही अशा लोकांची लिस्ट तुमच्या ग्रामपंचायतीत तयार असते. अशा लोकांची लिस्ट तुमच्या नगरपालिकेत तयार असते. अशा लोकांची लिस्ट तुमच्या महापालिकेत तयार असते. आणि जो कष्ट करून स्वतःची घरं बांधतो त्याची किंमत राहत नाही आणि नको नको त्यांची लिस्टमध्ये नावं येते त्यांना घरं देऊन टाकतात. ही परिस्थिती आहे. त्यामुळे न सुटणारा हा विषय यांच्या समोरचा आहे. ह्यानी प्रथम म्हणजे मी कुठल्या प्रांतावर बोलत नाही, कुठल्या विभागावर बोलत नाही, कुठल्या जिल्ह्यावर बोलत नाही, पण आमच्या इचलकरंजी सारख्या ठिकाणी अनेक नगरं झाली. 102 म्हणून तिकडे एक वसाहत आहे, पाटील माळ्याच्या तिकडच्या पलीकडच्या बाजूला. माजी आमदार आदरणीय मराबादे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथे गरिबांच्यासाठी म्हणून आसरानगर केलेलं आहे. पण त्यांनी ते लोकांना जमीन घेऊन देऊन त्यांच्या ताकदीप्रमाणे बांधायला मदत केली. तिथं जो दुसरा विभाग पडलेला आहे ते फुकट घरांचा आहे. जमिनीची किंमत किती? ज्यांनी जमीन सोडली त्याची किंमत किती? त्या शेतकऱ्यांचं काय? आज त्याची किंमत किती झाली त्या जमिनीची? आणि मग तुम्ही ज्यांना घरं द्यायला लागलाय त्या फुकटच्या जमिनीवर, त्यांचा कोणता त्याग आहे? त्यांचं कोणतं कष्ट आहे? त्यांनी राष्ट्रभक्ती किती केली? याचं देखील मोजमाप होणं गरजेचं आहे. या मताचा मी माणूस आहे. सगळ्यांना दिलं पाहिजे, सगळ्यांची सोय झाली पाहिजे, खरं आहे. परंतु कुणाची झाली पाहिजे? इचलकरंजीमध्ये लालनगर झालं, इचलकरंजीमध्ये शांतीनगर झालं, इचलकरंजीमध्ये नमजगे माळच्या अनेक झोपडपट्ट्या झाल्या. इचलकरंजीमध्ये अनेक असे विभाग आहेत की तिथं फुकट राहतातच आणि दुसरीकडे घरं आहेतच आणि ती असूनच्या असून तिथं आहेतच. म्हणजे तुम्ही द्यायला हरकत नाही ज्याला नाही त्याला, परंतु तुमची पारदर्शकता त्याच्यात राहिली नाही. हा माझा त्यातला विषय आहे. पाण्याचा विषय, आपण रोज उठून पाणी देतो म्हणतोय. पाण्याचा विषय गंभीर आहे. राधानगरीच्या खालची माणसं देखील म्हणतात आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजेत. कोल्हापूरपर्यंत येताना सगळीच माणसं म्हणतात आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजेत. कोल्हापूरच्या खाली आलेली माणसं म्हणतात आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजेत. अगदीच ह्याच्याजवळ नरसिंहवाडीपर्यंत कृष्णा नदी आली, वारणा नदी आली, कोयना नदी आली, पंचगंगा, ह्या सगळ्या नद्या तिथं आल्या. एवढं सगळं धरणातलं स्वच्छ पाणी येऊन देखील आपण म्हणतोय स्वच्छ पाणी पाहिजे. म्हणजे वरनं आकाशातनं पडलेलं पाणी दूषित होतं का? मग ते जे स्वच्छ पाणी आलं ते कोणाला मिळालं? जमिनीला मिळालं. हे जरी खरं असलं तर नदीत आल्यानंतर दूषित कोण केलं त्याचा जर तुम्ही शोध घेणार नसला तर रोजचा हाच विषय राहणार. आणि म्हणून हा शोध घेऊन त्याच्यावर विलाज करणं गरजेचं आहे. रोज उठून सभा घेऊन देतो पाणी म्हणून, स्वच्छ करतो म्हणून, त्याची प्लांट घालतो म्हणून, शासनाकडनं पैसे आणून पाणी स्वच्छ मिळत नाही. त्याचं प्रॅक्टिकल काम असलं पाहिजेत आणि लोकप्रतिनिधींना त्याची जाणीव असायला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीला याची जाणीव कुठल्याही लोकप्रतिनिधीला नाही. मग ते आमदार असू देत, खासदार असू देत, नाहीतर मंत्री असू देत. मंत्री काय योजना मंजूर केली पैसे द्यायचं काम करतात. आज इचलकरंजी सारख्या ठिकाणी
5 वर्षापूर्वी योजना मंजूर झाली, 10 वर्षापूर्वी योजना मंजूर झाली, 15 वर्षापूर्वी योजना मंजूर झाली. आमच्या समोर तर पैसे देखील मंजूर झाले, योजना मंजूर झाली, जमिनी घेतल्या, झालं नाही का? म्हणजे तुमच्या राजकीय तिड्यापोटी लोकांचा जर तुम्ही हाल करणार असला तर हे न सुटणारे प्रश्न आहेत भाईसाहेब. आणि मग लोकांनी ओरडायचं, लोकांनी बोलायचं. आणि आताच एका आपल्या सहकार्यानं सांगितलं की पत्रकारिता हा लोकशाहीतला 4था स्तंभ आहे. पत्रकारिता लोकशाहीतला 4था स्तंभ आहे. पत्रकारितेनं एवढं तुम्हाला जागं केलं, एवढं तुम्हाला जागं केलं, झोपलेल्याच्या पाठीत रपाटा जरी घातला तरी ते जागच होत नसेल, त्याचं जर झोपेचं सोंग असेल तर ते काय करणार आहे? हे काम करायचं पत्रकारांनी काम केलेलं आहे. पण हे लोक जागे होत नाहीत आणि झोपेचं सोंग घेणार असतील किंवा त्याच्याबद्दल काही वेगवेगळे जरी भाषा वापरणार असतील तर सामान्य माणसानं न्याय मागायचा म्हणजे काय? त्यामुळं आता भाईसाहेब हे प्रश्न सोडवायसाठी किती पैसा ओतला तरी देखील या मंडळींचं असं झालंय, सब माल डब्बे में. अगदी स्पष्ट सांगाल, तुम्ही माझी मुलाखत घ्यायला लागलाय. मग लोकांच्यासाठी काय? तुम्ही कशासाठी किती पैसे खर्च झाले पाहिजेत याची मोजदाद न करता तुमच्या नावासाठी नुसते जर काय पैसे खर्च होत असतील आणि तुमचा नुसता वहापोह जर होत असेल, तुम्ही करताय ते जर लोकांनी बरोबर आहे म्हणायचं असेल तर ते देखील आता तुमच्या पाठीमागे टाळ चिपळ्या वाजवायला लागलेत, मतदान करताना पैसे मागायला लागलेत. हा तुमचाच परिपाक आहे. लोकांची काय चूक आहे? आज हे लोक हे 3 विषय तुम्ही सांगितलेल्याचा विषय सांगायला लागले. हे लोक पाणी आणलं त्याच्यात भ्रष्टाचार, घरं बांधली त्याच्यात भ्रष्टाचार, अन्नधान्य त्याच्यात भ्रष्टाचार. आता मग सगळ्यात भ्रष्टाचार असेल तर लोकांनी अन्न खाताना देखील, पाणी पिताना देखील आणि घरात राहताना देखील त्याचा छळच व्हायला लागलाय. ह्याच्या पलीकडची आत्महत्या म्हणजे काय असं मला वाटतंय. भाऊसाहेब, मलाही असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श तुम्ही घेतला आहे आणि तुम्ही त्याचे मावळे आहात. आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, तर तुम्ही शिवसेनेचे नाहीत पण शिवसेना तुमच्यात आहे. याबद्दल जे एकंदरीत लोक म्हणतात तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या हिंदुस्थानचं बुलंद नेतृत्व होतं. त्यांनी आम्हाला देताना बाळकडू दिलं, राष्ट्र घडवण्याचा विचार दिला आणि म्हणून त्याच विचारानं प्रेरित होऊन आम्ही हे काम करतो. त्यामुळे आम्ही कुठं जरी असलो तरी बाळासाहेब ठाकरेंचा राष्ट्र घडवण्याचा जो संदेश आहे ते आम्ही विसरू शकत नाही. आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात, तर याबद्दल लोकांच्यामध्ये तुमचा आदरानं मान घेतलं जातं. तर आत्ताच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घ्यावा आणि बाळासाहेब ठाकरेचा आदर्श घ्यावा, याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय सांगा? छत्रपती शिवप्रभू, मी केव्हा तरी महाराज म्हणतो पण मी शक्यतो शिवप्रभू म्हणतो. शिवप्रभू म्हणजे काय? मी समजत असलेला हा शिवाचा अवतार आहे. आणि खरं म्हणजे शिवप्रभूंचं जे स्वराज्याचं जे नेतृत्व होतं ते सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी केलेलं नेतृत्व होतं. आणि त्यांनी आपलं काय असं समजून काही केलं नव्हतं. हे घर माझं, हा किल्ला माझा, ही जमीन माझी, हा प्रांत माझा, तो प्रांत माझा वगैरे वगैरे असं त्यांचं काही नव्हतं. त्यांचं काय होतं की स्वराज्य माझं, म्हणजे जेवढे माझ्या नेतृत्वाखाली येतात ते सगळे माझेच असं त्यांचं होतं. आणि म्हणून त्यांच्या प्रती ज्या आमच्या भावना आहेत त्या आम्ही त्यांचे सेवकच आहोत.
त्यामुळे मी आमदार व्हायला पाहिजेत, खासदार व्हायला पाहिजेत, मंत्री व्हायला पाहिजेत किंवा नगरसेवक व्हायला पाहिजेत किंवा काय व्हायला पाहिजेत, याच्यापेक्षा शिवभक्त हा सगळ्यात मोठा आहे आणि ते मी काम करत राहतो नेहमी. कारण शिवप्रभूंप्रती त्यांच्या भावना आम्ही काय व्यक्त कराव्यात आपण कुठेच लागू शकत नाही. त्यांच्या विचाराला आपण एवढंच भाग्यवान म्हणतो की यांच्या विचारानं चाललो, एवढं एक आमच्या भाग्यात आहे आणि ते माझं समाधान आहे त्याच्यामध्ये. कारण त्यांचा जो विचार आहे तो प्रचंड फार मोठा. आज विश्वाला त्यांच्या विचाराची गरज आहे. आज या देशात अजून शिवप्रभू समजले नाहीत, परंतु जगभरातल्या जनतेला शिवप्रभू समजलेत आणि ते त्यांच्या विचारानं त्यांची आर्मी उभा करायला लागलेत. आज आमच्या देशामधली देखील आर्मी छत्रपती शिवप्रभूंचं नाव घेतल्याशिवाय सुरुवात करत नाहीत आणि म्हणून हा एक या देशासमोरचा छत्रपती शिवप्रभूंचा आदर्श आहे. आणि एवढ्या मोठ्या देशासमोरचा आणि जगातला जर शिवप्रभू यांचा विचार जर आदर्श असेल आणि प्रत्यक्षात आम्ही त्यांच्या जर सेवेत असेल तर ह्याच्यासारखा भाग्यवान माझ्यासारखा मीच समजतो मी. आणि हे सगळं काही माझ्या वाटणीला इचलकरंजीकरांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांनी मिळून माझ्या वाटणीला शिवप्रभूंची सेवा दिलेली आहे. त्याच्यात मी समाधानी आहे आणि मी भाग्यवान आहे. भाऊसाहेब, सत्यम परिवाराचे तुम्ही आहात आणि यामध्ये जवळजवळ आमची महाराष्ट्रात 38 पत्रकार जोडले गेलेली आहेत. तर सत्यमुखने काय करावं, संपादकांनी काय करावं, पत्रकारांनी काय करावं, आम्ही कुठं कमी पडतो, आम्ही कोणत्या पद्धतीने जावं की आम्ही संपूर्ण महाराष्ट्र जनतेची सेवा करू, यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं भाईसाहेब, राष्ट्र घडवण्यासाठी नव्या पिढीची गरज आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. नव्या पिढीला सक्षम करणं त्यातलं दुसरं काम आहे. त्यांना शिक्षित करणं हे त्यातलं तिसरं काम आहे. आणि असे विविध त्यातले विषय आहेत. कारण नवी पिढी जर सक्षम घडली, ती सक्षम घडणे म्हणजे काय तर गावोगावच्या त्या काळातल्या जुन्या तालमी परत घुमायला पाहिजेत. परत पोरं सक्षमपणानं त्यांच्या गावात सेपासीने हजारानं तालमीत गेली पाहिजेत, व्यायाम झाला पाहिजेत. त्याचबरोबर नव्या पिढीबरोबर महिला देखील तेवढ्याच तडफेनं उतरल्या पाहिजेत, त्या देखील सक्षम झाल्या पाहिजेत. आजच्या परिस्थितीला त्यांना देखील काही कमी पडत नाही. आज मुली देखील ऑलिम्पिकला चाललेत, शिक्षण त्या पद्धतीचं चाललंय. पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील आज कामकाजात उतरल्यात आणि म्हणून महिला आणि पुरुष हे शाळेत घडवत असताना शिक्षकांनी देखील हा राष्ट्र घडवण्याचा एक प्रोजेक्ट आहे, आपल्यावर जबाबदारी आहे असं समजून कामकाजात उतरायला पाहिजेत. आपण पगारासाठी यायचं, आपण 8 तास काम करून जाण्यासाठी यायचं, आपण शिक्षक म्हणून यायचं, आपण आपली ड्युटी म्हणून यायचं, हे असलं काही मला मान्य नाही. मला हे मान्य आहे की माझ्यावर जबाबदारी आहे राष्ट्र घडवण्याची, विद्यार्थी घडवण्याची, देश घडवण्याची. ही जबाबदारी प्रत्येक शिक्षकाला समजायला पाहिजे आणि ती जबाबदारी शिक्षकांनी त्या मुलाच्या अंतःकरणात ओतली पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्यांची मुलांची आई आणि मुलांचे आई वडील ही सुसंस्कृत असायला पाहिजे. मुलं घरात जर सुसंस्कृत घडली तर शिक्षकाकडे गेल्यानंतर देखील त्याच्यापेक्षा चांगली घडतील. आणि म्हणून मुळात आई वडील सुसंस्कृत असायला पाहिजेत. मुलगा समजतोय तोपर्यंतच त्याला वळण द्यायला शिकलं पाहिजेत. मुलाला समजायला लागलं तर आईनं मुलाचं रात्री हंतरून टाकताना त्याला जर समजत असेल तर त्याच्या हातात झेपल तेवढं एखादी चादर किंवा एखादी उशीशी दिली पाहिजेत. त्यानं ते हंतरुणापर्यंत घेऊन गेलं पाहिजेत. सकाळी काढताना त्यानं उशीशी काढली पाहिजेत. त्यानं ती एक जमल तेवढी तिची घडी घातली पाहिजे. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.